हाय सर्वांना. तर आज मी चाललेली वटपौर्णिमेला. तर सर्वांना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता तुम्हाला तिथलंच व्हिडिओ येईन मी कशी पूजा करते काय करते ते पहा. चला तर मग. नमस्कार सर्वांना. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज माझा लुक कसा वाटतोय हे सांगा. तर आज मी ही साडी नेसलेली आहे. तर कसं वाटतंय नक्की सांगा. आता मला जायचं आहे गावात पूजा करण्यासाठी. आणि ही माझं पूजेची थाळी रेडी केलेली आहे मी. पहा काय घेतलेली. आता याच्यात आंबा नाही मला मिळाला, तर आता जेवढं आहे तेवढंच घेऊन जाणार आहे आणि तेवढंच पूजा करणार आहे. तर चला तर मग. माझी ही हेअरस्टाईल कशी वाटली हे बघा, कारण ही ना मीच केलेली आहे. मला काही व्यवस्थित करतच नाही आली. तर ठीक आहे. माझा लुक आजचा कसा आहे हे पण सांगा. तर मी चाललेली आहे वडाला. तू केवढा मी केवढा काय फरक आहे? गाडीवर चाललेले. कर गाडी चालू पटकन. पप्पा चक्कर लागले. लई चिखल आहे आता, पाऊस पडल्यावर आहे तर. चक्कर लागला. हा हा चल. हा. चालू केलं का? मागून करणार म्हणून बोल. त्याने मी आता वडाला आली आणि आता वटपौर्णिमेची वटवृक्षाची पूजा करून मी आता घरी आलेली आहे. तर आता घरी पहा कसा माझा पसारा पडलाय. मी साडी नेसली तर ती याच्यामध्ये होती साडी, आणि आता ती मला आता आवरायला लागणार आहे आणि आता साडी पण चेंज करायला लागणार आहे. तर आता घेते माझं आवरून. आणि ही बॅग ही मला सगळं व्यवस्थित ठेवायला लागणार आहे आता. तर पहिल्यांदा मी बनवलेली होती चक्की, बनवली होती मी जायच्या आधीच बनवली होती. टिपा गुळ आणि शेंगदाणा चक्की ही बनवली होती मी. तर तुला खायची का खिचडी खाते? देऊ का चक्की तुला? आर्यनला पण काय ठेव, एकदा नको खाऊ सगळं. तर आज होता वटपौर्णिमेचा हा व्हिडिओ होता, ब्लॉग होता. चला आता अजून भरपूर तयारी करायची, मला स्वयंपाक करायचा आहे. वटपौर्णिमा आहे त्याच्यामुळं मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर सर्वांना वटपौर्णिमेच्या सर्व माझ्या मैत्रिणींना, जे पण व्हिडिओ बघतात त्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचा पण दिवस कसा गेला तुम्ही पण शेअर करत जा. आणि आमचा आदित्य वटपौर्णिमा म्हणून घरी राहिला आहे का नाही? आज वटपौर्णिमा म्हणून घरी राहिलाय. तर आज याचं काहीच काम नव्हतं, बायकांचं काम असतं. तर याचं काय काम होतं? काय काम होतं तुझं?
आज त्याला सुट्टी नव्हती काय नव्हती, आर्यन शाळेत गेलेला आहे आणि हा विनाकारण घरी राहिलेला आहे. आता हा काय मला मदत करू लागणार आहे का? काय मदत करू लागणार आहे तू? काहीच नाही. स्वयंपाक करू लागणार आहे का? काय करू लागणार आहे? हा हा म्हणते. तर चला व्हिडिओ एंड करायचं की तर नाही, मग आता स्वयंपाकाचा त्याचा लय मोठा व्हिडिओ होईल तर नको. आता बस व्हिडिओ इथंच मी संपवते. सर्वांना, सर्व मैत्रिणींना वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना बाय. आणि वट पौर्णिमा म्हणून एक आणखीन एक राहून गेलं सांगायचं. वट पौर्णिमा म्हणून मी इथं एक वडाच्या झाडाचे चित्र काढले. तुम्हाला दिसत असं देवापुढं पहा. वडा झाडाचं चित्र काढले. कसं वाटलं नक्की सांगा. एक नंबर आहे ना. आज त्याला आमच्या आवडले. तो म्हणतो एक नंबर आहे. ठीक आहे. सर्वांना बाय.